राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करताच विभागाच्या कारभाराला मोठी गती मिळाली आहे। मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या काही दिवसातच राज्यभरात भेसळखोर, गुटखा आणि अंमली पदार्थांच्या तस्कराविरोधात धडाकेबाज मोहीम उघडली आहे। त्यांच्या या आक्रमक कार्यशैलीमुळे अन्न व औषध प्रशासनाला नवसंजीवनी लाभल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे। दुसरीकडे माजी आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांच्या केवळ 3 महिन्यांच्या कार्यकाळातील कामगिरी अत्यंत संथ आणि पोकळ ठरल्याची टीका होत आहे। दुबे पाटील यांच्या काळात विभागाकडून कोणतीही ठोस किंवा मोठी कारवाई झाली नाही, त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती। अखेर शासनाने त्यांच्या जागी डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांच्याकडे एफडीएची कमान सोपवली। तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच भिवंडी येथे मोठी धाड टाकून हजारो किलो धोकादायक मिथेनॉल जप्त केले आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बेकायदेशीर रसायनांवर कठोर निर्बंध लादले। मुंढे यांच्या या थेट मैदानात उतरून काम करण्याच्या पद्धतीमुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्रासपणे पान शॉपवरती बंदी असलेला गुटखा विक्री केला जात आहे। सर्वेनुसार केवळ नवी मुंबईमध्ये बेलापूरपासून दिघापर्यंत जवळपास 5000 पेक्षा अधिक पान शॉपवर अनधिकृतरित्या गुटखा विक्री केली जात आहे। आता यावर बंदी आणण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे काय पाऊल उचलतात हे पाहणे योग्य ठरणार आहे।